Hello everyone, I am Professor Praveen Sarvale, College of Agriculture and Allied Sciences, Shardanagar, Baramati. In that subject, Agriculture Science and Technology. In this subject, chapter number 9, Mushroom Production. This chapter is divided into 3 parts. Out of that, see the first part in this video. मशरूमबद्दल स्टडी करत असताना प्रथमतः मशरूम म्हणजे काय याविषयी जाणून घेणं किंवा माहीत असणं खूप गरजेचं आहे. मशरूमची डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. बघा, मशरूम म्हणजे इट इज अ फ्लेशी स्पोर बिअरिंग फ्रुटिंग बॉडी ऑफ फंगस टिपिकली प्रोडक्शन अबाव द ग्राउंड ऑर ऑन इट्स फूड सोर्स. म्हणजे इट इज अ क्लोरोफिललेस विदाउट क्लोरोफिल जी अप्पर बॉडी ह्याच्यावरती येते, ज्याला लोकली मराठीमध्ये ज्याला छत्री आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्लोरोफिल कंटेंट नसतं किंवा एखाद्या डेड मटेरियलवरती आपण त्यालाच सॅफ्रोफाईट्स असं देखील म्हणू शकतो. त्या सॅफ्रोफाईटवरती येणारं एक जे फंगस आहे त्या फंगसलाच एकंदरीत मशरूम असं म्हटलं जातं. ओके, मशरूम हे एक प्रकारचं फंगस आहे. ऑल इडिबल फंजाय आर सॅफ्रोफाइट्स. ओके, द इडिबल स्पेसीज आर कॉमनली नोन ॲज अ मशरूम while those which are poisonous are known as a toadstools. म्हणजे जे खाण्यायोग्य जेवढे फंगस आहेत, आता हे फंगस किंवा जे मशरूम म्हणतो आपण, हे अगोदरच्या काळी जंगलामध्ये किंवा अश्मयुगीन किंवा आदिवासी लोक देखील पावसाळ्यामध्ये गोळा करून खातात. हे फंगस कुठे येतं? एकतर डेड मटेरियलवरती येतं, म्हणजे कुजलेलं लाकूड असेल किंवा उकिरडा असेल, सॅफ्रोफाईट मटेरियल जिथं तुम्हाला भेटेल. इतर ऑर्गॅनिक जे हे मटेरियलकडून अन्न तयार करून घेतो. त्यामुळे एकतर खाण्यायोग्य असणारे काही मशरूम आहेत आणि काही पॉयझनस आहेत. खाण्यायोग्य जे आहेत ते त्याच्या ज्या स्पेसीज आहेत ते खूप कमी आहेत. त्या पॉयझनस स्पेसीजला आपण टोस्टूल्स देखील म्हणू शकतो. The mushroom is a fungus lacking in a chlorophyll and obtain nutrient from organic compounds mainly available in organic waste. Nearly about 4,000 varieties of mushroom are found, but very few varieties of mushroom are edible. जगामध्ये जवळपास 4,000च्या वर मशरूमच्या स्पेसीज आहेत. त्याच्यापैकी काही ठराविक स्पेसीज किंवा मशरूम हे खाण्यायोग्य आहे. In India, 150 varieties of mushroom are found. Out of them, only 5 are edible species. भारतामध्ये ज्या 150 मशरूमच्या स्पेसीज आहेत त्याच्यापैकी फक्त 5 स्पेसीज या खाण्यायोग्य किंवा खाण्याच्या लायकीच्या आहेत. आता मशरूमचं इम्पॉर्टन्स किंवा मशरूममध्ये ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा त्याच्यामध्ये असणारं जे व्हिटॅमिन्स असतील किंवा इतर काही घटक असतील तर ते कशा प्रमाणात आहेत. It is used as a food and medicines since time immemorial. म्हणजे खूप पूर्वीपासून एकतर अन्न म्हणून किंवा मेडिसिन्स म्हणून देखील याचा वापर केला जायचा. मशरूम आर पॉप्युलर फॉर देअर डेलिकॅसी. खूप डेलिकेट फूड्स म्हणून याचा वापर आता पाश्चिमात्य देशामध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं, सगळ्यात जास्त खाणारं जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये मशरूम मोडलं जातं. त्यामुळे ह्याला एक वेगळा असा वलय तयार झालेला आहे मशरूमसाठी. इट इज अ ग्रेट सोर्स ऑफ प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स B, C, D एट्सेट्रा. तर प्रोटीनचा चांगल्या प्रकारचा एक सोर्स आहे. फायबर याच्यामध्ये आहे, व्हिटॅमिन B आहे, व्हिटॅमिन C आहे, D आहे. ओके, इट इज सोर्स ऑफ मिनरल लाईक P, K, कॉपर, झिंक, आयर्न, मॅग्नीज, मॅग्नेशियम एट्सेट्रा. बरेच व्हिटॅमिन्स, मिनरल्स याच्यामध्ये आहेत. त्यामुळं मानवी शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असं समजलं जातं मशरूम. रॉ मटेरियल फॉर कल्टिवेशन ऑफ मशरूम आर चीप अँड इझिली अवेलेबल. आणि मशरूम बनवण्यासाठी किंवा ह्याच्या कल्टिवेशनसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे, उदाहरणार्थ त्याला
जे सॅफ्रोफाईट मटेरियल असेल किंवा पालापाचोळा असेल किंवा पॅडी स्ट्रॉ असेल, व्हीट स्ट्रॉ असेल, हे सहजासहजी अवेलेबल आपल्याला होतं. ॲग्रिकल्चरल वेस्ट कॅन बी यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ मशरूम. याच्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर वेस्टचा देखील वापर, रिसायकल थोडक्यात आपण म्हणू शकेन. गव्हाचं काड असेल किंवा आता भाताचं काड असेल, या काडाचा आपण वापर परत मशरूमच्या प्रोडक्शनसाठी करू शकतो. त्यामुळे रिसायकल जे वेस्ट आहे त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं. द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन फॉर मशरूम is very low and requires small area for the cultivation. It contains near about 70 to 37% प्रोटीन. याच्यामध्ये एकतर प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं आरोग्यासाठी अतिशय चांगलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, याचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन लो आहे. जे लो लँड एरिया फार्मर्स आहेत किंवा स्मॉल होल्डर फार्मर्स आहेत, स्मॉल लँड होल्डर फार्मर्स, त्यांच्यासाठी हा एक चांगला उद्योग होऊ शकतो. म्हणजे कमी जागेमध्ये देखील तुम्ही मशरूमचं प्रोडक्शन घेऊ शकता. इट इन्हान्स द इन्कम ऑफ फार्मर. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास हे एक अलाइड बिझनेस म्हणून याचा चांगला आपण याच्याकडे पाहू शकतो. तर तो अलाइड बिझनेस म्हणून हा खूप चांगल्या प्रकारे मोठा सोर्स आहे शेतकऱ्यांसाठी. इट क्लीन द इन्व्हायरमेंट्स बाय डिकम्पोजिंग द ऑर्गॅनिक वेस्ट. ओके, ऑर्गॅनिक वेस्टचा हा वापर चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे एक प्रकारचं इन्व्हायरमेंटवरती, डेड मटेरियलवरती सर्वाईव्ह होत असल्यामुळे त्याचा एक रिसायकल त्या मटेरियलचं होऊ शकतं. आपण या ठिकाणी पाहू शकता मशरूमच्या ज्या काही स्पेसीज आहेत वेगवेगळ्या, त्या स्पेसीजमध्ये असणारं जे कंटेंट आहे ते तुम्हाला चार्ट वाईज या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रथमतः स्पेसीज जर पाहिल्या आपण मशरूमच्या, त्याच्यामध्ये बटन मशरूम आहे, ओस्टर मशरूम आहे, पॅडीस्ट्रॉ मशरूम आहे, मिल्की मशरूम आहे, शिटाके मशरूम आहे. तर ह्या सर्व स्पेसीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. ओके, तर या स्पेसीज आता ह्या स्पेसीज कुठे असतात, एरियानुसार आहेत, अवेलेबिलिटीनुसार असतात किंवा काही मटेरियलवरती येतात. पॅडीस्ट्रॉवरती तुम्ही काही जे मशरूम घेतात त्याला पॅडीस्ट्रॉ मशरूम म्हणतात. जे व्हाईटिश कलरचं जे असतं ते मिल्की मशरूम असं म्हटलं जातं. ओके, ओस्टर ब्राऊन कलरचं असतं. तर अशा प्रकारचे खूप साऱ्या स्पेसीज ज्या मशरूमच्या आहेत, त्या वेगवेगळ्या स्पेसीजमधलं जे कंटेंट आहे, उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स असेल, फायबर्स असतील, प्रोटीन असेल, फॅट, ॲश आणि एनर्जी, हे तुम्हाला चार्ट वाईज या इथे दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता मशरूम कल्टिवेशनसाठी स्कोप तुम्हाला खूप आहे. जे लो लँड होल्डर फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी एक चांगला बिझनेस होऊ शकतो किंवा शेतकऱ्यांना एक जोडधंदा देखील होऊ शकतो. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन याचं खूप कमी आहे. कमी पैशामध्ये येणारं एक पीक म्हणलं तरी चालेल. तर अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणात स्कोप असणार हे बिझनेस आहे मशरूमचा. द मशरूम कल्टिवेशन इज द बेस्ट टूल फॉर फार्मर्स, अनएम्प्लॉयड यूथ अँड रुरल वुमेन फॉर एनहान्सिंग देअर पर कॅपिटा इन्कम्स. म्हणजे आताचे जे बेरोजगार यूथ आहेत, जे युवक आहेत किंवा खेडेगावामध्ये असणाऱ्या ज्या बेरोजगार बायका असतील, वुमन्स असतील, त्या वुमन्ससाठी हा एक प्रकारे चांगला बिझनेस होऊ शकतो. म्हणजे पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठी हा एक सोर्स आहे मशरूम कल्टिवेशनचा. इट रिक्वायर अन इनएक्सपेन्सिव्ह रॉ मटेरियल विच इज इझिली अवेलेबल ॲट फार्म. आणि तुम्हाला ह्या मशरूम प्रोडक्शनसाठी लागणारं जेवढं मटेरियल आहे ते तुम्हाला सर्व काही फार्मवरती मिळून जातं. ते पॅडीस्ट्रॉ असेल, व्हीट स्ट्रॉ असेल किंवा थोडंफार सॅफ्रोफाईट मटेरियल, ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल आहे ते तुम्हाला पूर्णपणे फील्डवर मिळतं. इट रिक्वायर लो इनपुट कॉस्ट. याला जे लागणारे इनपुट कॉस्ट आहे ते कमी आहे, त्यामुळे सहजासहजी कोणीही करू शकते. इट कॅन बी ग्रोन इन प्लेसेस लाईक हट्स, स्मॉल रूम्स, टनेल्स, शेड ऑर शेल्टर एटसेट्रा. It can be grown almost by anyone, anywhere, and has a great market demand due to its medicinal, vegetative, and nutritional value. Remember that. You can remember these three things in mind. It's have medicinal value because it contain a maximum amount of protein, vitamins, minerals, etc. Then it's a vegetative value used for in daily diets. It's a nutritional values, so that it's have great demand, it's have great scope in market nowadays.
त्यामुळे या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मशरूम कल्टिवेशनला फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. ओके, थँक्यू स्टुडंट. आपण या व्हिडिओमध्ये मशरूम म्हणजे काय ते पाहिलं, मशरूमचे इम्पॉर्टन्स पाहिलं, त्याच्या टायपिंगनुसार त्याच्यामध्ये असणारे कंटेंट्स पाहिले आणि मशरूमचा स्कोप पाहिला. याच्यानंतर याचा मशरूमचा जो राहिलेला पार्ट आहे त्याचे टाईप्स वगैरे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. याच्यामध्ये कोणाला काही जर डाऊट्स असतील, काही शंका असतील तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर चालेल. ओके, थँक्यू सो मच स्टुडंट.